घेईल असे प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केले. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. इराणमध्ये जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून सरकारविरोधी निदर्शनं सुरूच असून यात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. निदर्शकांविरुद्ध प्राणघातक शक्तीचा वापर केल्याबद्दल अमेरिकेनं अनेकदा इराणवर हल्ल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान अमेरिकेच्या सूचनांचा इराण अभ्यास करत असल्याचं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. तसंच अमेरिकेसोबत चर्चेचे सर्व मार्ग खुले असल्याचंही इराणनं म्हटलं आहे. संघर्षाची इराणची इच्छा नाही, मात्र तो लादला गेला तर इराण त्यासाठी सज्ज असल्याचंही इराणनं म्हटलं आहे. इराणमधील निदर्शनं वाढत आहेत आणि ती हिंसक होऊ शकतात असा इशारा देत इराणमधल्या अमेरिकेच्या दूतावासानं अमेरिकन नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचं आवाहन केलं आहे. जर सुरक्षित असेल तर आर्मेनिया किंवा तुर्कीद्वारे जमिनीवरून इराण सोडण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये